लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। पहिल्या टप्प्यातल्या 5 जागांसाठी 183 उमेदवारांकडून 229 अर्ज दाखल। नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 62, रामटेकमध्ये 51, भंडारा गोंदियात 49, गडचिरोली चिमूरमध्ये 19 तर चंद्रपूरमध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल। आज होणारी महाविकास आघाडीची बैठक किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी प्रचार सभांवरती आम्ही चर्चा करणार, जागांबद्दल नाही। बैठकीपूर्वी संजय राऊतांची माहिती। भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत होईल असं कोणतेही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत। घटनेचं संरक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी प्रकाश आंबेडकरांची, संजय राऊतांचं विधान। सांगलीवरून इतका आवाज करू नका, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला। पंतप्रधान काँग्रेसचाच व्हावा असं आम्ही मानतो। देशाचं नेतृत्व काँग्रेसला करायचे, आम्हाला नाही। सांगलीसाठी देशाचं पंतप्रधान पद घालवणार का, संजय राऊतांचा सवाल। आज दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंट इथे बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हजर असतील। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती। उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा परस्पर घोषित केल्यामुळे नाना पटोले नाराज। शिवसेनेच्या 8 जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। काल रात्री वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय झाल्याची माहिती। बारामती, रायगड, नाशिक आणि यवतमाळ लोकसभा जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती। बारामतीच्या जागेसाठी आग्रही असणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती तोंडसुख घेणारे विजय शिवतारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला। शिवतारेंनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली। आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता। नाशिकसाठी इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल बैठक झाली आहे। या बैठकीत गोडसेंची समजूत काढून उमेदवारी त्यांनाच मिळेल असं आश्वासन दिलं गेल्याचं कळतंय। सुनील तटकरे आणि रायगडमधील नाराज आमदारांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। बैठकीत महायुतीचा धर्म पाळत रायगडमधल्या आमदारांना तटकरेंचं समर्थन करण्याचा सल्ला। यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भावना गवळी यांनाच मिळावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज पहाटे 4 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले। भावना गवळींना उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये 51% वाढ। निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार ही बाब समोर आली आहे। गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या नावे मिळून 15,52,00,000ची संपत्ती। एकूण कर्जाची रक्कमही वाढली। काँग्रेस नेते सुनील केदार यांची विरोधकांना थेट फासावर लटकवण्याची भाषा। सुनील केदार यांच्यावर वार केला तर त्याला फाशी द्यायची, सोडायचं नाही। भर सभेत सुनील केदार यांचं वक्तव्य। रामटेक मतदारसंघात वंचितकडनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोनही उमेदवारांनी अर्जांसोबत जोडले वंचितचे एबी फॉर्म। रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात। या जागेवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळरावांची शिवनेरीवर भेट। आढळराव पाटील समोर येताच कोल्हेंनी हस्तांदोलन करत आशीर्वाद घेतला। शिरूर लोकसभेसाठी दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या। शिवसेनेकडनं 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध। यादीमध्ये पहिल्या 10 पैकी 5 नावं भाजप नेत्यांची। यादीत 25% प्रचारक हे इतर पक्षाचे। वैचारिक दिवाळखोरी आली की असे निर्णय घेतले जातात, अंबादास दानवेंची टीका। काल रात्री अभिनेता गोविंदानं घेतली कृष्णा हेगडे यांची भेट। गोविंदा शिवसेनेकडनं लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत नवनीत राणांचा भाजपत प्रवेश। हनुमानाची मूर्ती देत नवनीत राणा यांचं भाजपत स्वागत। आपली विचारधारा कधीच वेगळी नव्हती। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा होता, नवनीत राणांचं वक्तव्य। नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी। राणांचा प्रचार आपण करणार नाही, बच्चू कडूंची रोखठोक भूमिका।
बच्चू कडूंचा नवनीत राणांना विरोध कायम, त्यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका. अमरावती वासियांचा कौल नवनीत राणांच्या विरोधात येईल. आगामी निवडणुकीत आमची नाराजी आम्ही दाखवून देऊ, कडूंचा इशारा. सर्वांनी सोबत येत पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला साथ द्यायला हवी. जशी वेळ पुढे जाईल तसे सर्वजण सोबत येतील. बच्चू कडूंबाबत बोलताना राणांचं वक्तव्य. नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी वानखेडेंची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.